नमस्कार, मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे। यावर आध्यात्मिक व वैज्ञानिक माहिती, महिलांसाठी खास टिप्स, मोटिवेशनल व्हिडिओज, ज्येष्ठांसाठी माहिती, विद्यार्थ्यांसाठी स्पिरिच्युअल व्हिडिओ आणि तरुणांसाठी टिप्स देण्यात येतात। आपल्याला हे व्हिडिओ आवडल्यास आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की चांगले कपडे घालण्याचे फायदे कोणते आहेत। आता चांगले कपडे घालणे म्हणजे केवळ शरीर झाकणे नव्हे, तर ते प्रथम स्वतःप्रती सन्मानाचा पहिला संकेत असतो। आपण बघा, चांगले कपडे जर तुम्ही घातले, आता चांगले कपडे म्हणजे कोणते कपडे, तर चांगले कपडे म्हणजे ब्रँडेड कपडे किंवा महागडे कपडे नाहीत, तर स्वच्छ धुतलेले, तुमच्या शरीराला साजेसे असे कपडे म्हणजेच आपण त्याला चांगले कपडे म्हणतो। जेव्हा आपल्याला कोणीही बघतं तेव्हा काय होतं की प्रथम दर्शनी ते आपला पोशाख बघतात आणि पोशाखावरून तुमचं निरीक्षण केलं जातं की ही व्यक्ती कशी असेल। जेव्हा तुम्हाला ते प्रथम दर्शनी बघतात तेव्हा तुमचं फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे छाप आपण म्हणतो त्यांच्यावर पडते आणि पाहिल्याबरोबर समोरच्या व्यक्ती ह्या तुमच्याबद्दल एक मत तयार करतात तुमचं निरीक्षण करून आणि नंतर तुम्हाला ऐकतात। पण तुम्ही जर व्यवस्थित कपडे घातले, चांगले कपडे घातले, तर काय होतं की तुमच्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं, तुमच्यामध्ये एक ऊर्जा संचारते आणि तुम्हाला स्वतःबद्दल मग आत्मविश्वास वाटतो। स्वतःबद्दल तुम्ही जागरूक होता, स्वतःबद्दल सजग होता आणि मग स्वतःबद्दल जर तुम्हाला आत्मविश्वास वाटायला लागला तर तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आलेला आहे तर तुम्ही कोणतंही काम हे कॉन्फिडन्सनी करू शकता। बघा, तुम्हाला खास कार्यक्रमाला जायचं असेल आणि त्यावेळेस तुम्ही खास कपडे घातले तर तेव्हा बघा की तुमचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं हे सगळं बदलतं। त्यामध्ये म्हणजे ऑटोमॅटिकच बदल येतात। कारण काय की आपला पेहराव, आपला पोशाख हा वेगळा झालेला असतो आणि ज्या प्रोग्रामला तुम्हाला जायचं आहे त्या प्रोग्रामला तो साजेसा असतो। लोक तुम्हाला पाहतात आणि पाहिल्यानंतर तुमचे जे बाहेरचं म्हणजे कपडे असतात घातलेले तुम्ही, त्यावरून ते ठरवून घेतात की ही व्यक्ती स्वतःला सांभाळू शकते, ही व्यक्ती स्वतःबद्दल काहीतरी निर्माण करू शकते आणि मग अशा व्यक्तीकडे लोक आपोआपच आकर्षित होतात। तुम्हाला त्यांना काहीही सांगण्याचं म्हणजे अर्धं काम तुमचं हे आपोआपच होऊन जाते। तुम्ही बोलाल नंतर तुमचं कार्य काय आहे हे तुम्ही नंतर सांगाल, पण आपण म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन हे अतिशय महत्त्वाचं असतं। जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा काय करता की साफसुथरे कपडे आपण घालतो, स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले कपडे आपण घालतो। कारण काय की आपण मंदिरात जाणार म्हणजे ते पवित्र ठिकाण आहे आणि तसंच आपलं जीवन, आपलं मन सुद्धा हे पवित्र असतं। म्हणून तुम्ही जर चांगले कपडे घातले तर मग तुम्हाला स्वतःलाच असं पवित्र असल्याचं म्हणजे तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येतो, तुम्हाला आत्मविश्वास वाटतं आणि बघा की अहंकार येत नाही। म्हणजे अहंकार काय असतो, एखाद्या व्यक्तीने खूप ब्रँडेड कपडे घातले म्हणजे बघा खूप असं अहंकार त्या व्यक्तीने करू नये आणि काय असतं की आपल्याला ब्रँडच्या मागे वगैरे पण लागायचं नसतं। फक्त तुम्ही ज्या प्रोग्रामला तुम्हाला जायचं आहे, समजा तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, कॉलेजला जायचं आहे, ज्या तुम्ही पोस्टवर काम करता आहात किंवा तुम्हाला घराबाहेर कुठे जायचं आहे, तर त्या प्रसंगानुसार साजेसे कपडे आपण घालायला पाहिजे। आणि मग बघा, तुमचं अर्धं काम हे तुमचे कपडेच म्हणजे तुम्हाला पाहिल्याबरोबरच व्यक्ती तुम्हाला असं स्मित हास्य देऊ शकतात आणि मग तुमचं काम हे अर्ध पूर्ण होऊ शकतं। आता स्वतःबद्दल त्यामुळे आत्मविश्वास येतो, स्वतःमध्ये आत्मनिर्भरता निर्माण होते, आपण सजग होतो, आपण जागरूक होतो आणि आपण जरी असं म्हणत असलो की दुनिया दिखावे पे चलती है असं जे म्हणतो आपण, हे कटू सत्य आहे, पण आपल्याला दिखावा करायचा नाही। दिखावा करून आपल्याला स्वतःचा अहंकार वाढवून आणि इतरांना छोटं लेखायचं नाही आहे। आपल्याला स्वतःमध्ये चांगल्या कपड्यांमुळे आत्मविश्वास हा आपोआप निर्माण होतो।
तुम्हाला स्वतःला आत्मसन्मान मिळतो. आणि आत्मविश्वास ही काही ओरडून सांगण्याची गोष्ट नाही आहे. आत्मविश्वास हा स्वतःच्या मनातून चमकत असतो आणि तो तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या हावभावांवर, तुमच्या चालण्यावर, बोलण्यावर, यामधून तुमच्यामधील जो आत्मविश्वास आहे हा तुम्हाला दिसत असतो. बघा, जेव्हा लॉकडाऊन होतं कोरोनाच्या काळामध्ये, तेव्हा वर्क फ्रॉम होम होतं. तेव्हा बरेच लोक काय करायचे की घरूनच काम करायचं आहे, मग आता कशाला चांगलं तयार व्हायचं आहे, मला आंघोळही न करता आपण बसलो लॅपटॉपसमोर किंवा मोबाईलसमोर, जे काही असेल तुमचं. तर असं लोक घरून काम करत होते. त्यामुळे त्यांना आळस आला होता. आणि जेव्हा मग त्यांना ऑफिसमध्ये किंवा कुठे त्यांच्या ड्युटीवर जाण्याची वेळ आली, तेव्हा त्यांना चांगलं वाटायला लागलं की नाही, यामुळे एक आपल्या जीवनामध्ये एक गती आलेली आहे. आणि ही जी गती आहे, ही गती जे आपण म्हणजे कपडे घालतो, चांगलं ऑफिसमध्ये जातो, तर त्यामुळे आपल्यामध्ये एक असं चैतन्य येऊन जातं. आणि चांगले कपडे घालायचे आहे आपल्याला, हे काही दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी नाही, स्वतःला प्रेरणा देण्यासाठीच आपण घालत असतो. आणि जी व्यक्ती चांगली टिपटॉप, आपण बघतो ना, एखादी कुठल्याही व्यक्तीला पाहिल्याबरोबर आपलं मत हे असं बनून जातं की नाही, या व्यक्तीमध्ये काहीतरी कॉन्फिडन्स आहे, स्वतःमध्ये काहीतरी आहे, आत्मविश्वास आहे. म्हणून चांगले कपडे हे आपल्याला नेहमी एनर्जी देत असतात. आपला आत्मसन्मान त्यामुळे वाढत असतो. आणि कपड्यांवरूनच तुमचं मूल्यमापन म्हणू आपण किंवा निरीक्षण हे करण्यात येतं. आणि लोक त्यांचं मत बनवतात की नाही, या व्यक्तीमध्ये काहीतरी आहे, ही काहीतरी करू शकते. आपल्याला असं बीभत्स किंवा असे तुम्ही कपडे घातलेले व्यक्ती पाहिले असेल किंवा आणखी तुम्ही बघितलेले असेल कुठे याच्यामध्ये, तर त्या व्यक्तींबद्दल आपलं कसं मत बनतं आधीच की नाही, यांच्यामध्ये काही एवढं टॅलेंट वगैरे नाही आहे, असा आपण विचार करतो. पण जेव्हा तुम्हाला एक अशी विशिष्ट तुमच्या मनासारखी नेहमीच म्हणजे साधं राहिलं पाहिजे किंवा नेहमी फॅशनेबल राहिलं पाहिजे असंही नाही आहे, जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे तुम्ही कपडे घाला. आणि चांगले कपडे घालणे म्हणजे तुम्हाला स्वतःलाच एनर्जी मिळते, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येतो, तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि त्यामुळे मग तुमची कामं जे आहेत ती आपोआपच होऊन जातात. स्वतःप्रती आपण सन्मान देतो. आणि जर तुम्ही बघा, कधीकधी जर तुम्ही असे अस्ताव्यस्त कपडे घातले आणि आरशासमोर आपण बघितलं, तर आपलं मनसुद्धा अस्ताव्यस्त होतं, आपलं मन स्थिर राहत नाही, आपलं मन असं चलबिचल होतं, कुठेतरी जातं. आणि तेच आपण छान रेडी झालो की आपण स्वतःलाच काय करतो, आरशासमोर एक स्माईल देतो, म्हणजे आपल्याला स्वतःलाच आपण आवडायला लागतो. आणि त्यामुळे तुम्ही जर चांगले कपडे घातले तर लोक तुम्हाला हलक्यात घेत नाही. तुमचं राहणीमान जर त्यांनी पाहिलं तर तुम्हाला हलक्यात घेत नाही. आणि मग इतर लोक, सगळे लोक तुमच्याकडे लक्ष देतात. आणि जगातील लोकसुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करत नाहीत, तुमच्याकडे लक्ष देतात. तुमचं प्रत्येक पॉईंट्स ते नोटीस करतात. आणि मग त्यावरून तुमचं जे पुढचे कामं असतात, जे कार्य असतात, ते तुमचे कार्य हे आपोआपच चांगले कपडे घातल्यामुळे अर्धे कामं तुमचे होऊन जातात. पोशाख हा अतिशय महत्त्वाचा असतो. तुम्ही कसा पोशाख करत आहात, तुम्हाला पोशाखाचं महत्त्व म्हणजे आता सांगतच आहे मी की जसं तुम्ही कुठे जायचं आहे तुम्हाला आणि त्याप्रमाणे तुम्ही पोशाख केला. घरी आपल्या लग्न असतं तर तेव्हा आपण वेगळ्या प्रकारचा पोशाख करतो. कुठे प्रोग्रामला, बर्थडेला जायचं आहे, कोणाच्या काही दुसरे प्रोग्राम असेल त्याला आपण जातो तर तिथे वेगळ्या प्रकारचा असतो. काही 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा पोशाख आपला हा वेगळा असतो. तर जसं जसं त्या कार्यक्रमाला साजेसा तुम्ही कपडे घाला. आणि बघा, कपडे हे तुम्हाला ऊर्जा देतात, तुमच्यामध्ये चैतन्य निर्माण करतात, तुमच्यामध्ये एक अशी सजगता आणतात. आणि त्यामुळे मग आपलं हे एक असं आपण म्हणतो की इम्प्रेशन, छाप आपली चांगली पडते. आणि आपल्या स्वतःच्या जीवनालाच एक अशी चालना मिळते, आपल्यामध्ये ऊर्जा येऊन जाते. आणि ऊर्जा आली की मग त्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स येतो. आणि कॉन्फिडन्स आला की त्या व्यक्तीचे कामं हे व्यवस्थित पार पडतात. आणि स्वतःप्रती आत्मसन्मान असतो तो एक, की मी अशी एक विशिष्ट महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे, मी हलक्यात नाही आहे. आणि तुम्ही जेव्हा स्वतःला महत्त्व देता तेव्हा लोकसुद्धा तुम्हाला महत्त्व देतात. म्हणून चांगले कपडे परिधान करा, चांगला पोशाख घाला, स्वतःला महत्त्व द्या. मी स्वतः काहीतरी एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे असं तुम्ही स्वतःला समजा. आपल्याला सांगायचं नाही आहे लोकांना की मी खूप महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे वगैरे. आपण स्वतःलाच असं फील करायचं, स्वतःलाच असं की मी एक विशिष्ट व्यक्ती आहे,
मी एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे असं चांगले कपडे घालून तुम्ही स्वतःला सांगा आणि बघा मग लोक तुम्हाला अजिबात हलक्यात घेणार नाही आणि लोक तुम्हाला दुर्लक्षित करणार नाही. ते तुमच्याकडे विशिष्ट प्रकारे लक्ष देतील. एक कशी आपण नजर टाकतोच कुणाकडे की एखादी व्यक्ती 10 लोकांमध्ये एखादी व्यक्ती जेव्हा उठून दिसते, आपली ओळखही नसते, पण तरीही आपल्या मनात एक विचार येतो की नाही, ही व्यक्ती काहीतरी वेगळी वाटत आहे. आपण हे का ठरवतो तिथे लगेचच? कारण हे त्याच्या पोशाखावरून, आपली त्यांची ओळखही नसते, म्हणून पोशाख हा अतिशय महत्त्वाचा असतो. आपण स्वतःला रिस्पेक्ट देण्यासाठी तो आपल्यासाठी असतो आणि आपण स्वतःला जेव्हा रिस्पेक्ट देऊ तेव्हाच लोकसुद्धा आपल्याला मग सन्मान देत असतात. म्हणून आपला पोशाख म्हणून चांगले कपडे घालणे म्हणजे स्वतःप्रती एक असं सन्मान देण्यासारखं असतं. आणि बघा की हा एक असा संस्कार आहे, म्हणजे स्वतःला भेटण्याचा. म्हणून चांगला पोशाख परिधान करणे हे अतिशय आवश्यक आहे. तर असेच हसत राहा, आनंदी रहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.